मित्रांनो, मिस्र इजिप्तमध्ये आजवर 138 लहान मोठ्या पिरॅमिड्सचा शोध लागला आहे। तसेच सर्वात प्रसिद्ध गिझा शहरातील 3 पिरॅमिड यातला मधला पिरॅमिड जो सर्वात मोठा आहे तो जगातल्या 7 आश्चर्यापैकी गणला जातो। द ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा किंवा पिरॅमिड ऑफ खुफू या नावानेही तो ओळखला जातो। मित्रांनो, सुरुवातीला अशी मान्यता होती की पिरॅमिडचे बांधकाम गुलामांनी आणि कैद्यांनी केलं आहे, पण नवीन अभ्यासानुसार असा अंदाज लागला गेला की पिरॅमिडच्या बांधकामात फक्त गुलाम आणि कैदी नसून मुख्यतः सामान्य कामगार होते। मित्रांनो, पिरॅमिड अतिशय विचारपूर्वक बांधला गेलेला आहे। इजिप्त हा उष्ण तापमानाचा देश आहे, साहजिकच तिथे तापमान जास्तीच असणार। त्यातल्या त्या हे पिरॅमिड जिथे वसलेला आहे तो भाग वाळवंटी आहे। इजिप्तचे चौथे राजा खुफू यांनी या पिरॅमिडचं बांधकाम केलं असल्याने त्यांच्या नावानेच ओळख मिळाली आहे। त्यांचं निधन झाल्यानंतर त्यांना तिथे ठेवण्यात यावं हा पिरॅमिडच्या बांधकामामागे हेतू होत असल्याचं असं सांगितलं जातं। तसेच इजिप्तच्या प्राचीन राजांना फॅरो असे संबोधलं जात होतं। मित्रांनो, महत्त्वाचे म्हणजे 12व्या शतकाच्या उत्तरार्धात इजिप्तच्या एका कुर्दी सुलतान अल अजीज याने पिरॅमिड ऑफ मेनकावर हल्ला केला होता। पिरॅमिड्सला उद्ध्वस्त करण्याचा त्याचा मानस होता। त्याने त्याचे काही शिपाई तुकड्यामध्ये या कामासाठी नेमले होते। त्या शिपायाने 8 महिने पिरॅमिड नष्ट करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी तो निष्फळ ठरला। एका दिवसात फार तर 1 किंवा 2 दगड त्यांना काढता यायचे। अखेर अल अजीजने माघार घेतली, पण त्यामुळे आज दिसणारा हा एक प्रकारचा खड्डा मॅनकायवर कायमचा होऊन गेला। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।